ओके. आपण काय पाहिलं ऍप्लिकेशन मेन्यू बार त्याच्यामध्ये ओपन फाईल, ओपन शीट, ओपन सेव्ह ॲज सेव्ह वगैरे बघितलं होतं आपण. ओके. तर ही क्विक ऍक्सेस टूल बार, परत तिथं ड्राफ्टिंग अॅनोटेशन, आपण कोणत्या ह्याच्यामध्ये वर्क करणार आहे म्हणजे वर्क स्पेस थोडक्यात 3D मध्ये का 2D मध्ये. 2D असेल तर ड्राफ्टिंग अँड अॅनोटेशन. ओके. परत टायटल बार, जिथं की आपल्याला नेम दिसतं आपल्या ड्रॉइंगचं, आपण जे काही नेमिंग देणार आहे ते. ओके. हे क्विक ऍक्सेस सॉरी हे टूल बार्स आहेत, हे पॅनल्स आहेत. ओके. आलं लक्षात? तर ही क्विक आपण एक रिव्हिजन घेऊया. आजचं लेक्चर पूर्ण रिव्हिजनला, आणि कुणाला काही डाऊट्स असतील तर डाऊट्स विचारा. ओके. परत हे जे आहे टोटल लाईन्स दिसत आहेत ग्रीड लाईन्स, तर हे काय तर आपला व्ह्यू पोर्ट आहे, किंवा आपण ह्याला ड्रॉइंग एरिया म्हणू शकतो किंवा ड्रॉइंग शीट म्हणतोय. ओके. आणि हा जो आहे तो व्ह्यू. ओके. व्ह्यू क्यूब आहे. व्ह्यू क्यूब हे व्ह्यू क्यूब मध्ये आपण काय बघतो तर ऑब्जेक्ट टॉप साइडनी किंवा फ्रंट साइडनी असं दिसतो ते आपण बघतोय. ओके. किंवा डिरेक्शन पण इथं आपल्याला दर्शवतायत. ओके. परत हे एक्स आणि वाय ऍक्सिस. ओके. एक्स ऍक्सिस युनिव्हर्सल कोऑर्डिनेट्स, युनिव्हर्सल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. परत बरोबर ह्याच्या कमांड लाईन आहे, जिथे की आपण जे पण कमांड टाईप करल ती कमांड काय होते आपल्याला तिथं दिसते. ओके. जे पण आपण कमांड मॅन्युअली, आता समजा मी एल टाईप केलं, एंटर केलं, तर मला इथं कमांड लाईन मध्ये कमांड आपली स्टार्ट झालेली दिसते. ओके. आपण कोणत्याही कमांड मधून बाहेर जायचं असेल तर एस्केप बटन दाबतोय. परत तिथं खाली स्टेटस बार. आता हे जे 3 दाखवते, तर हे नंबर कशाचे? हे नंबर आहेत. आता हा जो माझा कर्सर फिरतोय तर त्याची पोझिशन इथं ते 3 नंबर दाखवते. इथं दुसरं आहे ते सॉरी 3 नंबरचं आहे ते 00 दाखवतंय, का तर आपण 2D मध्ये वर्क करतोय. ओके. म्हणून ते 00 दाखवते. ज्यावेळेस झेड ऍक्सिस असेल त्यावेळेस तिथं पण काहीतरी नंबरिंग असणार. ओके. परत हे टॉगल बटन्स आहेत. हा स्टेटस बार आहे पूर्ण. टॉगल बटन आहे, ग्रीड मोड आहे, ऑर्थो आहे, स्नॅप आहे. ओके. तर हे आहेत ते स्टेटस बार आहेत, टॉगल बटन्स आहेत, जे की आपण ऑन ऑफ करून यूज करतो. ओके. परत आपण कमांड्स बघितल्या होत्या, लाईन कमांड बघितली होती. एल एंटर करून एखादी लाईन आपण असे लाईन कमांड कमांड घेऊन आपण ऑब्जेक्ट्स ड्रॉ केलते. ओके. ही झाली लाईन कमांड. परत पॉलीलाईन, ह्याच्यावरती क्लिक करून पण डिरेक्टली घेऊ शकतो. ओके. हे झाली पॉलीलाईन. आवाज येतोय का नीट? हॅलो. हॅलो. ओके. तर पॉलीलाईन पण आपण बघितलं होतं. परत सर्कल्स कसे ड्रॉ करायचे, सर्कलमध्ये बरेच टाइप्स होते. सेंटर रेडियस होता, सेंटर डायमीटर, 2 पॉईंट 3 पॉईंट सर्कल, किंवा टँजंट 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 सर्कल होतं. परत टँजंट 3 टँजंट असलेलं सर्कल होतं. तर आपण ते सर्कल बघितले. सर्कल डायरेक्टली आपण इथं सर्कल वरती क्लिक करून ओके रेडियस देऊ शकतो. 30 रेडियस दिली, एंटर केलं. ओके. स्मॉल झाले. हे आपण रेडियस देऊन सर्कल ड्रॉ करू शकतो. परत आर्क बघितले. आर्क पण आपण काढू शकतो. ओके. आलं लक्षात? आपण पहिल्यांदा काय बघितलं, लाईन्स बघितल्या. लाईन साठी एल एंटर, पी एल एंटर, पॉलीलाईन साठी, सर्कल साठी सी एंटर. ओके. परत आर्क साठी ई एंटर. आर्क कसं काढायचे ते बघितलं आपण. परत एखादा ऑब्जेक्ट आपल्याला इरेज करायचा असेल तर आपण त्यासाठी काय करतो, ई एंटर. ओके. ऑब्जेक्ट इरेज करायचा असेल तर सिम्पली काय करतो, ई एंटर करतो आणि ऑब्जेक्ट इरेज करतोय. ओके. आलं लक्षात? परत काय तर शॉर्ट कमांड बघितल्या होत्या आपण. कंट्रोल ए, सगळं आपण सिलेक्ट करण्यासाठी काय करत होतो तर कंट्रोल ए प्रेस करत होतो.
आपण सगळं हे सिलेक्ट करत होतो. आपल्याला पूर्ण ड्रॉइंग ज्यावेळेस सिलेक्ट करायचं त्यावेळेस आपण कंट्रोल ए न सिलेक्ट करतो, म्हणजे कंट्रोल आणि ए दाबून धरायचं म्हणजे सिलेक्ट होते. टू सिलेक्ट ऑल. परत कंट्रोल झेड, एखादा आपण ऑब्जेक्ट डिलीट केला आणि आपल्याला तो परत पाहिजे तर आपण लगेच कंट्रोल झेड प्रेस करून तो परत बघू शकतो. ओके. कंट्रोल एक्स कशासाठी, तर एखादा ऑब्जेक्ट आपल्याला कट करायचा तर कंट्रोल एक्स दाबणार आपण. ओके. परत ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर एंटर करणार. ओके. तर तो ऑब्जेक्ट कट होतो. आता आपण कंट्रोल व्ही न तो ऑब्जेक्ट पेस्ट करू शकतो. ओके. आलं लक्षात. कंट्रोल व्ही न काय करतोय, ऑब्जेक्ट पेस्ट करतोय. परत कंट्रोल सी न आपण ऑब्जेक्ट कॉपी करतोय. सिम्पली कंट्रोल सी प्रेस करायचं, ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं आणि एंटर करून कॉपी करायचा. ओके. ओके. परत कंट्रोल ओ ओपन फाईल किंवा ओपन डॉक्युमेंट करण्यासाठी, कंट्रोल पी प्रिंट काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं कंट्रोल पी करून ड्रॉइंग कसं पीडीएफ मध्ये सेव्ह करायचं. ओके. कंट्रोल शिफ्ट एस म्हणजे सेव्ह एस साठी कंट्रोल शिफ्ट प्लस एस, किंवा नुसतं सेव्ह करण्यासाठी कंट्रोल एस दाबलं तरी ते सेव्ह होतंय. मला आता ही ड्रॉइंग सेव्ह करायची तर मी कंट्रोल एस दाबलं. ओके. तर हे काय झालं, माझं ड्रॉइंग सेव्ह झालं. ओके. येते का लक्षात. आवाज येतोय का माझा व्यवस्थित. ओके. आज 31 जणच प्रेझेंट आहेत, रोज एवढेच असतात का. ओके. पण रिव्हिजनच किंवा परत आपण ऑर्थो मोड बघितला होता. ऑर्थो मोडचा काय उपयोग आहे, तर आपण आता एखादी समजा मी लाईन कमांड घेतली आणि माझी लाईन अशी मला सरळ काढायची तर ते सरळ येत नाहीये. ओके. काहीतरी थोडीशी तिरकी येते किंवा वरती येते, तर मला तसं नकोय. ओके. म्हणून काय करणार मी, डिरेक्टली ऑर्थो मोड ऑन करणार. ऑर्थो मोड ऑन केल्यावर काय होतंय, तर माझी लाईन सरळ जाते, सरळ खाली येते, सरळ परत लेफ्ट, परत अजून सरळ वरती जाते. असे मी सरळ लाईन काढू शकते. ओके. आलं लक्षात. ऑर्थो मोड ऑन केल्यानंतर काय होते, लाईन तर 0 डिग्री 180 डिग्री 90 डिग्री म्हणजे 90च्या पटीत तुमची लाईन काय होते, तर डिरेक्शननी आपण लाईन काढू शकतोय. आलं लक्षात. परत सिलेक्शन विंडोज बघितल्या होत्या. ओके. सिलेक्शन विंडोज बघितल्या होत्या. सिलेक्शन म्हणजे आता मी एक ऑब्जेक्ट काढते. मी एक रेक्टँगल काढलाय समजा. आता मला सिलेक्शन विंडो कशा होत्या, दोन टाईपच्या होत्या. लेफ्ट टू राईट एक सिलेक्शन विंडो होती आणि राईट टू लेफ्ट एक सिलेक्शन विंडो होती. आता लेफ्ट टू राईट कशी होती, ब्ल्यू सिलेक्शन विंडो होती. ब्ल्यू सिलेक्शन विंडो होती. तर ते काय करतंय, तर त्याच्यामध्ये पूर्ण ऑब्जेक्ट आल्याशिवाय ते सिलेक्ट करत नाही. ओके. आता मी थोडंसं इथं सिलेक्ट करून बघते तर सिलेक्ट होत नाही. जोपर्यंत ब्ल्यू सिलेक्शन विंडो मध्ये पूर्ण ऑब्जेक्ट येत नाही तोपर्यंत ते सिलेक्ट करत नाही. ओके. ही झाली ब्ल्यू सिलेक्शन विंडो. ओके. आणि परत अजून एक राईट टू लेफ्ट एक ग्रीन सिलेक्शन विंडो होती. ओके. तर ह्या विंडोमध्ये थोडासा जरी ऑब्जेक्टचा पार्ट आला तर ते पूर्ण काय करते, तर सिलेक्ट करते. ओके. बघितलं तुम्ही. हे ब्ल्यू सिलेक्शन विंडो सिलेक्ट करते का नाही, पण ग्रीन सिलेक्शन विंडो काय करते, तर सिलेक्ट करते. आलं लक्षात. हे आपलं झालं सिलेक्शन विंडोज. ओके. एक्सप्लोड कमांड बघितली होती आपण. आता समजा मी पॉलीलाईन घेते. ओके. मी पॉलीलाईन घेतली. आता मला ह्याला एक्सप्लोड करायचं. आता हे ज्यावेळेस मला सिलेक्ट करायचं किंवा एखादं मला ह्यातली लाईन डिलीट करायची तर ते पूर्ण डिलीट होणार आहे. तर मला ह्याला काय करायचं, एक्सप्लोड करायचं म्हणजे सुट्ट सुट्ट लाईन्स. ओके. तर त्यासाठी
एक्सप्लोड कमांड होती. ओके, एक्सप्लोड कमांड आपण बघितलेली होती. एक्सप्लोड कमांड दाबतोय आपण तर एक्स एंटर करतोय. ओके, एक्सप्लोर साठी काय दाबतोय तर एक्स एंटर करतोय. एक्स एंटर केलं, एक्स एंटर केलं, परत ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. ओके, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर परत परत अजून एकदा एंटर प्रेस करायचा आणि आपला ऑब्जेक्ट काय होतंय तर एक्सप्लोड होते. ओके, ऑब्जेक्ट काय झाला आपला तर एक्सप्लोड झाला. ओके, ज्यावेळेस मी पॉलीलाईननं ड्रॉ केलता ऑब्जेक्ट हा, तर तो काय होत होता पूर्ण सिलेक्ट होत होता. अशा पद्धतीनं तो काय होता पूर्ण सिलेक्ट होत होता. आता मला तो पूर्ण सिलेक्ट नकोय म्हणून मी काय केलं तर एक्सप्लोड केलं. ओके, एक्सप्लोड केल्यानंतर माझे काय झाले सिंगल सिंगल लाईन्स मध्ये तो ऑब्जेक्ट काय झाला कन्वर्ट झाला. ओके, आलं लक्षात? हे झाली एक्सप्लोड कमांड. आता मला ह्याला परत अजून एकदा जॉईन करायचं ह्या ऑब्जेक्टला. ओके, म्हणजे एक्सप्लोड नकोय मला, पूर्ण एकच युनिट पाहिजे, ग्रुपमध्ये पाहिजे. ज्या पद्धतीनं हे पॉलीलाईन मी काढली, पॉलीलाईनचा ऑब्जेक्ट मी काढलाय त्या पद्धतीनेच मला हा ऑब्जेक्ट पाहिजे. ओके, तर त्यासाठी काय करणार आपण जॉईन कमांड यूज करत होतो. ओके, जॉईन कमांडसाठी काय येतं जे एंटर. ओके, सिम्पली काय करायचंय जे एंटर प्रेस केलं, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, जेवढं पाहिजे तेवढं मी आता एवढं सिलेक्ट करते. ओके, आणि परत एंटर प्रेस करते. ओके, तर तेवढेच माझ्या ऑब्जेक्ट काय झाला तर जॉईन झाला. ओके, त्या पद्धतीने एक्सप्लोर केलं, एक्स एंटर करून त्या पद्धतीनं जॉईन केलं जे एंटर करून. ओके, लक्षात येते का सगळ्यांच्या? कुणाला काही डाऊट असेल तर विचारा मला. लक्षात येते का? रिव्हिजन चालू आहे आपली बऱ्याच दिवसानंतर. आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? कळतंय का सगळ्यांना? ओके, जॉईन कमांड पर्यंत आपण आलोय. परत काय बघितलं होतं तर युनिट सेटअप बघितलं होतं. ओके, ड्रॉइंग मध्ये युनिट, ऑटोकॅड मध्ये युनिट कसे सेट करायचे. तर युनिटचे दोन टाईप आपण बघितले होते. एक होतं ते मेट्रिक युनिट आणि दुसरं इम्पेरियल युनिट. इम्पेरियल युनिट होतं. ओके, तर मेट्रिक युनिट मध्ये काय तर मीटरच्या ह्याच्यामधले युनिट होते. मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर किंवा मिलीमीटर अशा टाईपचे मेट्रिक युनिट होते. हॅलो. आणि इम्पेरियल युनिट मध्ये काय होतं तर फीट आणि इंचेस. ओके, इम्पेरियल काय होतं तर फीट आणि इंचेस. तर आपण युनिट सेटअप मध्ये काय करत होतो, पहिल्यांदा आपण ड्रॉइंग स्टार्ट केल्या केल्या काय करायचं तर आपल्याला युनिट सेटअप करायचे पहिल्यांदा. एकच मिनिट.
युनिट सेटअपसाठी आपण काय करणार आहे, पहिल्यांदा UN एंटर केलं. ओके, UN एंटर केल्यानंतर आपल्याला जे युनिट पाहिजे ते आपण सेट करतो. जनरली आपण काय करतो, इंजिनिअरिंग घेतो आणि फीट आणि इंचेस मध्ये, म्हणजे फीट आणि इंचेस मध्ये सेट करतो. ज्यावेळेस डेसिमल घ्यायचं आहे त्यावेळेस आपण झिरो प्रिसिशन आणि युनिट्स काय घेतो तर मीटर्स किंवा मिलीमीटर किंवा सेंटीमीटर, मीटरमध्ये युनिट घेतो थोडक्यात. इंजिनिअरिंग असेल तर फीट आणि इंचेस. ओके, तर इथं आपण काय करू, इंचेस सिलेक्ट करू. ओके केलं आणि आपले युनिट्स काय झाले, सेट झाले. ओके, युनिट्स सेट झाले. आता समजा मला लाईन काढायचे, लाईन काढली मी, किती मला एक 50 फीटची लाईन काढायची. ओके, हॅलो, एंटर केलं. 50 फीटची लाईन काढली. ओके, तर ही काय झाली माझी 50 फीटची लाईन झाली. आता मी ह्याला कसं मेजर करणार तर डायमेन्शन घेणार. ओके, सिम्पली ओके, तर ही माझी काय झाली 50 फीटची लाईन झाली. आता इथं 50 दिसतंय का, दिसत नाही का, तर आपण डायमेन्शन स्टाईल काय सेट केलेलं नाही. ओके, डायमेन्शन स्टाईल सेट करावं लागणार आहे आपल्याला. त्यासाठी काय करणार, डी एंटर करणार. ओके, डी एंटर केल्यानंतर स्टँडर्ड मध्ये जाणार, मॉडीफाय मध्ये जाणार. ओके, युनिट्स आपण काय दिल ते युनिट्स, प्रायमरी युनिट्स मध्ये जायचं, डेसिमल आहे तिथं आपण इंजिनिअरिंग केलं. ओके, आणि फीट आणि इंचेस मध्ये. ओके, तर ते सेट करायचं पहिल्यांदा. ओके, लाईन्स मध्ये फिक्स्ड लेंथ, एक्सटेन्शन लाईन. ओके, हे आपण बघितलंय सगळं. ओके, तर फिक्स्ड लेंथ केल्यानंतर आपल्याला काय होते, तर लेंथ तिथं म्हणजे तुम्हाला इथं दिसतंय बघा, एक डायलॉग बॉक्स ओपन झाला आणि इथं 2 इंचेस इथं कसं दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला दिसणार आहे. ओके करायचं, सेट करंट, करंट म्हणल्याशिवाय काय होत नाही. ओके, सेट करंट करायचं आणि परत क्लोज करायचं. ओके, सेट करंट केल्यानंतर परत ते चाललं डायमेन्शन. ओके, परत एकदा UN एंटर करते, इंचेस. ओके, परत डायमेन्शन स्टाईल मध्ये डी एंटर, मॉडीफाय, प्रायमरी युनिट्स इंजिनिअरिंग बरोबर आहे. ओके, सिम्बॉल्स आणि ॲरोची साईज वाढवूयात आपण. ओके, लाईन्स, टेक्स्टची पण हाईट वाढवूया. ओके, ओके म्हणूया, सेट करंट आणि क्लोज. ओके, आता ज्यावेळेस मी डायमेन्शन त्याला देते त्यावेळेस आपल्याला इथं दिसते. ओके, 50 फीटची माझी लाईन आली. ओके, दिसते का सगळ्यांना. 50 हे झालं डायमेन्शन स्टाईल. तर डायमेन्शन स्टाईल मध्ये आपण काय काय बघितलं होतं, डी एंटर करते. ओके, हा डायलॉग बॉक्स ओपन होते. परत त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपण काय स्टँडर्ड मध्ये जातोय, स्टँडर्ड मध्ये मॉडीफाय, परत इथं लाईन्स आहेत. आता हे आपण इथं काय करू शकतो, डिरेक्टली आपल्याला कलर चेंज करायचा असेल, कोणत्याही लाईनचा कलर चेंज करायचंय आपल्याला, म्हणजे कलर मध्ये द्यायचा डायमेन्शन थोडक्यात, तर ते आपण काय करू शकतो, इथून डायरेक्टली चूज करू शकतो. लाईन टाईप मध्ये लाईनचे टाईप आहेत, किंवा अदर म्हणलं तरी दुसऱ्या लाईन्स आपण लोड करून घेऊ शकतो इथून. ओके, लाईन वेट आहे. ओके, आपल्याला किती थिकनेसची लाईन पाहिजे त्या पद्धतीने आपण इथं लाईन वेट हे करतोय. ओके, तर हे झालं लाईन्सचं. सिम्बॉल्स अँड एरोज, सिम्बॉल्स अँड आपण इथून चूज करू शकतो आपल्याला जे पाहिजे ते. ओके, परत फर्स्ट एरो आहे, सेकंड आहे आणि लीडर आहे. ओके, हे झालं सिम्बॉल्स अँड एरो. परत टेक्स्ट आहे, टेक्स्टची हाईट आपण इथून वाढवू शकतो. टेक्स्ट कोणता आहे, स्टँडर्ड आणि ॲम्प्लिट्यूड. ओके, स्टँडर्ड ठेवतो आपण. परत डायमेन्शन अलाइंड विथ लाईन. ओके, म्हणजे लाईनच्या मधोमध पाहिजे असतील, किंवा हॉरिझॉन्टल डायमेन्शन पाहिजे असतील, किंवा आयएसओ स्टँडर्ड पाहिजे असेल, असं आपण इथून सेट करू शकतो. जनरली हॉरिझॉन्टल ठेवले. परत इथं फीट, फीट म्हणजे एरोज, टेक्स्ट वगैरे, इथं बरंच काय काय ऑप्शन्स आहेत.
प्रायमरी युनिट्स आहेत, परत अल्टरनेट युनिट्स आणि टॉलरन्स, हे काय गरजेचं नाही एवढं. प्रायमरी बघितले. ओके, प्रायमरी युनिट्स. हां, प्रायमरी युनिट्स मध्ये आपण जे युनिट पहिल्यांदा सेट केले तेच युनिट आपण काय करतोय तर इथं आपण ते युनिट तिथं चूज करतोय. परत प्रिसिशन पण 0 0 चूज केलंय. ओके, आलं लक्षात. ओके म्हणतोय, परत सेट करंट करतोय आणि क्लोज. ओके, सेट करंट करतोय आणि क्लोज करतोय. हे झालं आपलं युनिट्सचं. ओके, परत आपण सॉरी, युनिट्सचं आपलं हे झालं. ओके, परत आपण युनिट सेट केल्यानंतर डायमेन्शन होतो. आता सर्कल समजा सर्कल काढला, मला डायमेन्शन द्यायचं. तर काय करत होतो, काय करत होतो, सर्कल समजा डायमीटर डायमीटर चूज करणार किंवा रेडियस द्यायचा असतो तर रेडियस चूज करणार. सिम्पली काय करणार, रेडियस देतो 37 फूट 5 इंच. ओके, आलं. हे झालं डायमेन्शन सर्कलचं. ओके, समजा आता मी एक रेक्टँगल काढलं. आता ह्याचं डायमेन्शन द्यायचे तुम्हाला. ओके, ह्याचं डायमेन्शन सिम्पली तर लिनियर डायमेन्शन हा कॉर्नर आणि हा. ओके, तर हे झालं 208 फूट 6 इंच अंदाजे काढलाय, त्याच्यामुळं डायमेन्शन. तर आपण इथून काय करत होतो, लिनियर डायमेन्शन, अलाइन डायमेन्शन. अलाइन म्हणजे ते डायमेन्शन. आता समजा त्रिकोण काढलाय. ओके, त्रिकोण पॉलिगॉन काढायचे मला. पॉलिगॉन साठी आपली काय कमांड होती, पीओएल एंटर. ओके, पीओएल एंटर. आता पॉलिगॉनची साईज समजा मी 3 करते, एंटर करते. तर हा झाला माझा पॉलिगॉन. ओके, तर मला आता हे अलाइंड डायमेन्शन म्हणजे म्हणजे सॉरी डायमेन्शन मला द्यायचे. तर इथून मी काय करते तर सिम्पली इथून आणि ऑर्थो असल्यामुळे लाईन आपली तिरकी जात नाही. ऑर्थो मोड मी ऑफ केला. ओके, हे काय झालं, माझे अलाइन डायमेन्शन हे झाली. ओके, दिसते 392 फूट 5 इंच. ओके, हे झाले अलाइन डायमेन्शन, तिरपी डायमेन्शन असते त्याला अलाइन म्हणायचं. ओके, परत रेडियस डायमीटर. हे झालं. परत अँग्युलर डायमेन्शन एक. आता अँग्युलर एक घेऊया आपण. अँग्युलर मध्ये काय करायचंय, हा एक सेक्शन सिलेक्ट करायचंय, हा एक सिलेक्ट करायचंय आणि हे झालं आपला अँगल 60 डिग्री अँगल. ओके, लक्षात. ओके, आता परत आपण काय बघितले होते, सर्कलचे टाइप्स बघितले होते. सर्कल सिम्पली आपण इथं सर्कल काढू शकतो. ह्याच्यावरती क्लिक करू. परत सेंटर डायमीटर सर्कल होतो. ओके, सेंटर सेंटर दिला. आता इथं पण डायमीटर देऊ शकतो. समजा मी 200 दिला, एंटर केलं. हे काय झालं, म्हणजे एक तुम्हाला सेंटर म्हणजे सेंटर आपण एक सिलेक्ट केला आणि डायमीटर पाहिजे तो डायमीटर आपण दिला. ओके, आपण इथून डायमेन्शन देऊ शकतो. रेडियस डायमीटर दिलं. ओके, 16 फूट 8 इंच डायमीटर. 200 टाईप केलं. ओके, डायमीटर काय केलं मी 200 टाईप केलं. पण आपले युनिट्स कशामध्ये आणि इंचेस मध्ये होतो. ओके, मी काय करायला पाहिजे होतं, 200 फूट असं करायला पाहिजे होतं. त्यावेळेस ते सर्कल तिथं व्यवस्थित आलं असतं. ओके, परत 2 पॉइंट सर्कल.
टू पॉईंट सर्कलमध्ये काय होतं, मला कोणते तरी 2 पॉईंट सिलेक्ट करायचे. त्या पॉईंट मधून माझं सर्कल जायला पाहिजे. ओके, समजा मी हा एक पॉईंट सिलेक्ट केला आणि हा एक पॉईंट सिलेक्ट केला, तर हे काय झालं, माझं 2 पॉईंट सर्कल झालं. ओके, परत 3 पॉईंट सर्कल आहे, सेम असंच 3 पॉईंट सर्कल आहे. परत टँजंट 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 रेडियस बघूयात आपण. समजा मला ही एक टँजंट पाहिजे, ही एक टँजंट पाहिजे आणि ही एक टँजंट पाहिजे. परत एकदा घेते, ही एक टँजंट, ही एक टँजंट. ओके, आणि रेडियस माझी किती देऊयात, 500 दिली. दिलं, एंटर केलं. ओके, तर ह्या दोन टँजंटला टच करणार माझं काय झालं, तर सर्कल ड्रॉ झाले. ओके, आलं लक्षात. आपण पॉलिगॉन करायचंय तर पॉलिगॉन दोनशे साईड्स हॅलो मॅडम, व्हॉइस ब्रेक होतोय. हा, येतोय का आवाज? हॅलो, हा, येतोय का आवाज आता? आता येतोय का आवाज? तर पॉलिगॉनसाठी काय सांगितलं होतं मी, POL एंटर कमांड होती, एंटर केलं. POL एंटर केल्यानंतर आपल्याला साईड्स किती पाहिजेत, समजा मी 6 टाईप केल्या, एंटर केलं. ओके, तर काय पॉलिगॉन मी हेक्झॅगॉन माझं काय होतंय, तर तयार होतं. ओके, हा झाला माझा हेक्झॅगॉन. अशाच टाईप मध्ये काय करणार आपण, आपल्याला किती साईड्स पाहिजेत त्या पद्धतीने आपण काय करणार, POL एंटर करणार. साईडचा पाहिजे, ओके, 10 एंटर करणार आणि सिम्पली एंटर करून 10चा माझं काय 10 साईड्स असलेला ऑक्टागॉन माझा तयार झाला. ओके, आलं लक्षात. हे झाले पॉलिगॉन. ओके, म्हणजे दोन पेक्षा जास्त साईड्स असलेले पुढचे त्याला आपण पॉलिगॉन म्हणतो. मोर दॅन 2 साईड्स असेल तर त्याला आपण पॉलिगॉन म्हणतो. ओके, इलिप्स बघितलं होतं आर्क मध्येच. ओके, हे इथं इलिप्स म्हणून आहे, इथं सेंटर आहे, ऍक्सिस एंड आहे, इलिप्टिकल आर्क आहे. एक इलिप्स काढूया. आहे सेंटरतून आपण ओके, झालं इलिप्स. लाईन्स बघितले, पॉलीलाईन, सर्कल, आर्क बघितले. ओके, परत डिरेक्टली हे करायचं आपण, येतोय का? आणि हॅलो मॅडम, व्हॉइस येत नाही. आतापर्यंत येत होता. नाही मॅडम, मधून मधून ब्रेक व्हायलाय. बरं थांबा 1 मिनिट, नेटचा प्रॉब्लेम असेल काहीतरी. येतोय का आवाज आता? हॅलो, हॅलो,
आवाज येतोय का? सांगत चला ना, स्क्रीन प्रेझेंट असल्यावर लक्षात येत नाही ते. हम्म. रेक्टेंगल कसे काढायचे ते बघितलं होतं. आता रेक्टेंगल मध्ये बरेच टाइप्स आपण बघितले. चॅम्पर, इलिव्हेशन, फिलेट, थिकनेस देऊन, विड्थ देऊन. तर हे काय तर रेक्टेंगलचे टाईप आहेत. हा झाला सिंपल रेक्टेंगल. परत एकदा जाते. परत रेक्टेंगल मध्ये परत चॅम्पर होतं. ओके. हा, चॅम्पर कितीचा द्यायचा आहे मला, समजा 2 फूटचा चॅम्पर दिला, एंटर केलं आणि एकच मिनिट. रेक्टेंगल घेतला मी. परत फर्स्ट पॉईंट सिलेक्ट केला. परत तिथं डायमेन्शन द्यायचं होतं, रोटेशन द्यायचं होतं, एरिया द्यायचा होता. ओके. तर मी फर्स्ट पॉईंट सिलेक्ट केल्यानंतर परत काय मला समजा मी एरिया माझा देते काहीतरी. ओके. परत पहिल्यांदा काय म्हणता येतं, समजा मला 5 फीटचा एरिया पाहिजे. ओके. एंटर केलं. परत विड्थ दिली. ओके. विड्थ समजा 2 फुटाची विड्थ दिली. एंटर केलं. इथं कुठेतरी ड्रॉ झालंय, खूपच स्मॉल झाले. हा, तर हा काय झाला, माझा रेक्टेंगल ड्रॉ झाला. अजून बऱ्याच टाईपचे रेक्टेंगल आपण बघितले. ओके. ह्याच्यामध्ये मी चॅम्परला जाते. ओके. पहिल्यांदा फर्स्ट पॉईंट स्पेसिफाय करायचा. परत सेकंड पॉईंट स्पेसिफाय करायचा आणि चॅम्पर डिस्टन्स आपण किती देतोय, म्हणजे 2 फूट दिलं चॅम्पर डिस्टन्स आणि एंटर केलं. ओके. तर हे काय माझं झालं, चॅम्परचा रेक्टेंगल ड्रॉ झाला. आलं लक्षात? परत पुढचा टूल आपण काय बघितलं होतं, मॉडिफाय टूल बघितला होता. हे सगळे काय झाले, ड्रॉ टूल बार, ज्याने की आपण ज्याच्या सहाय्याने आपण काय करतोय तर ड्रॉइंग मध्ये डिफरंट ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय. ओके. हे काय, मॉडिफाय. आता जे आपण ऑब्जेक्ट ड्रॉ केले ते आपण कसे मॉडिफाय करणार, त्याला काय म्हणायचं आपण, मॉडिफाय टूलबार्स म्हणतोय. परत पहिला इथं काय आहे, मूव्ह आहे. मला आता एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करायचा असेल, ओके, सिलेक्ट केला, एंटर केलं. बेस पॉईंट एखादा सिलेक्ट करतो आपण, समजा हा कॉर्नर सिलेक्ट केला, तर हे सिम्पली आपण काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. ओके. परत कॉपीवरती क्लिक केलं. ओके. सिलेक्ट केलं ऑब्जेक्ट, एंटर केलं. ओके. बेस पॉईंट एखादा सिलेक्ट केला, नंबर ऑफ टाइम्स आपण कॉपी करू शकतो ऑब्जेक्ट. ओके. जोपर्यंत आपण एस्केप बटन दाबत नाही तोपर्यंत आपण काय करू शकतो, ऑब्जेक्ट कॉपी करू शकतो. ओके. आलं लक्षात? हे झालं कॉपी. ओके. स्ट्रेच. ओके. स्ट्रेच. आता समजा मी एक लाईन काढली, ओके. तर मला ती स्ट्रेच करायची. आता सिम्पली हे जे ब्ल्यू बॉक्सेस दिसत आहेत, ओके, ब्ल्यू बॉक्सेस दिसत आहेत, तर त्याच्यावरती क्लिक करून मी स्ट्रेच करू शकते. ओके. त्याच्यावरती क्लिक करून मी स्ट्रेच करू शकते. ओके. आलं लक्षात? हे झालं स्ट्रेच. परत रोटेट. आता समजा हा मला रेक्टँगल रोटेट करायचा. ओके. सिलेक्ट केला, एंटर केलं. परत एक बेस पॉइंट आपण इथं सिलेक्ट करतोय आणि ऑर्थो मोड ऑफ करते. आता मला ह्याला 45 मध्ये रोटेट करायचं. ओके. एंटर केलं. हा काय झाला माझा 45 मध्ये बरोबर रोटेट झाला. ओके. परत मिररला काय करत होतो आपण, मिरर घेतलं, परत ऑब्जेक्ट सिलेक्ट केले, ओके. समजा मिरर साठी मी एवढे ऑब्जेक्ट सिलेक्ट केले. पहिल्यांदा काय करावं लागणार आहे मला, तर मिरर लाईन काढावं लागणार. मी तर मिरर लाईन काढली. ओके. ही झाली माझी मिरर लाईन. आता मिरर सिलेक्ट केला. ओके.
पहिल्यांदा मग ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागणार आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर केलं, तर मिरर लाईन सिलेक्ट करायची. तर हे काय झालं माझे मिरर ऑब्जेक्ट, म्हणजे मिरर मध्ये जशी इमेज दिसते तशी इमेज इथं साईडला आपल्याला दिसते. ओके, आलं लक्षात. परत स्केल होतं. ओके, स्केल साठी काय करत होतं, SC एंटर, SC एंटर प्रेस केलं. ओके, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, समजा मी लाईन सिलेक्ट केली, एंटर केलं. आता हा बेस पॉइंट, आता मला ह्या बेस पॉइंट दिलाय म्हणल्यावर मी ह्याला पुढे कितीही वाढू शकते. ओके, समजा स्केल फॅक्टर मी दिला 2 दिला, एंटर केलं, तर हे काय झाली माझी लाईन 2 पटीनं वाढली. ओके, आलं लक्षात. स्केल फॅक्टर काय दिला मी 2 दिला, माझी समजा लाईन ही 100 ची असेल तर ही काय झाली 200 ची लाईन तयार झाली. ओके, हे झालं स्केल. ट्रिम आता एखादा ऑब्जेक्ट मला ट्रिम करायचे, ड्रॉ करूयात आपण अगोदर. ऑफसेट एंटर, 4 फीट एंटर. ट्रिम साठी काय होतं तर PR डबल एंटर प्रेस केलं. ओके, किंवा सिम्पली इथून ट्रिम घेतलं. तर आता ह्या लाईन्स ज्या मला नको आहेत त्या लाईन्स मी काय करू शकत होते, ट्रिम करू शकत होते, म्हणजे डिलीट करू शकत होते. ओके, आता समजा PR डबल एंटर केलं. ओके, ह्या लाईन्स मी काय केलं तर ट्रिम केल्या, म्हणजे डिलीट केल्या, मला नको होत्या तर त्या लाईन काय केल्या ट्रिम केल्या. ओके, आता ह्या लाईन सिंगल आहेत, ह्याला कुठेही कंटिन्युअस लाईन नाहीये किंवा काही नाहीये, त्याच्यामुळे काय होतंय तर ह्या लाईन काय होतात डिलीट होत नाही. तर हे आपल्याला काय करावं लागणार, सिलेक्ट करावं लागणार आहे आणि डिलीट करावं लागणार आहे, किंवा सिलेक्ट करून इरेज करावं लागणार आहे. ओके, तर ह्या लाईन्स काय होतात डिलीट होत नाहीत. आलं लक्षात. परत फिलेट होतं. ओके, 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, चाम्परला गेलो आपण, हा एक ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, हा एक ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. एकच मिनिट. समजा आता मला एखादा ऑब्जेक्ट जॉईन करायचं, त्याला मी काय करणार तर फिलेट करणार. ओके, इथं काढून दाखवते. हे झालं माझं चाम्पर. ओके, आणि फिलेट मध्ये काय होतं तर सर्क्युलर एजेस येतात. ओके, फिलेट काय येतं तर Ctrl Z करते अगोदर फिलेट. ओके, हे झालं फिलेट. ओके, परत आपण काय बघितलं होतं, टेक्स्ट बघितलं होतं. टेक्स्ट मध्ये जाण्यासाठी काय करत होतो आपण, सिम्पली ह्याच्यावरती जाऊन ह्याच्यावरती गेलो, टेक्स्ट वरती मल्टीलाईन टेक्स्ट घेतलं. ओके, पाहिजे तेवढं आपल्याला आपण डिस्टन्स घेतलं. हे काय झालं माझं टेक्स्ट झालं. आता ह्याच्यामध्ये मी टाईप करू शकते, समजा बेड 1. ओके, तर हे झालं माझं टेक्स्ट. ओके, हे काय झालं माझं टेक्स्ट. सिंगल लाईन टेक्स्ट पण करू शकतो, मल्टी लाईन टेक्स्ट पण करू शकतो. परत इथून डायमेन्शन देऊ शकतो. इथून आपल्याला लेअर द्यायचे असतील लेअर डायमेन्शन देऊ शकतो, किंवा अँग्युलर किंवा आर्क लेंथ रेडियस डायमीटर एक्सेट्रा आपण देऊ शकतो. परत लेअर प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आपण.
ओके, लेअर प्रॉपर्टीज आपण काय होतं बघितल्या होत्या. सगळं राहिले. तर आतापर्यंतच्या यात कुणाला काही डाऊट्स आहेत का? हम्म. कळाले का सगळ्यांना? आणि प्रॅक्टिकल्स 5 सगळ्यांचे लिहून कंप्लीट आहेत का? कधी करणार मग कंप्लीट, ज्यांचे कंप्लीट नाही ते? ओके, थांबूयात आपण इथं. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा मला आता. हा, परत द्या बरं का, प्रेझेंटी परत द्या, प्रेझेंटी नाही द्यायला सांगितली मी. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. आपलं लेक्चर 11:30 पर्यंत. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. कुणालाच काही डाऊट नाही आहेत का? गायकवाड, काय डाऊट आहेत का तुम्हाला? महाडिक पाटील, मोरे अस्मिता, मोरे अस्मिता, कळालं का आतापर्यंत जे सांगितलेलं? ओके, स्टार्ट प्रेझेंटिंग. नेटवर्क इश्यू आहे थोडासा, त्यामुळे लवकरच लेक्चर संपतील. प्रेझेंट देऊन झालं तरी चालेल.